नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल हररोज नयावर. तर बघा मित्रांनो, हररोज नयाच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र स्टेट बोर्डमध्ये लिपिक पदांची भरती निघालेली आहे त्याची माहिती पाहणार आहोत. बघा, महाराष्ट्रातील जे काही बेरोजगार तरुण आहेत त्या तरुणांसाठी नवनवीन नोकरीच्या ज्या काही संधी उपलब्ध होत असतात त्याची माहिती आपण या ठिकाणी या चॅनलच्या माध्यमातून देणार आहोत. त्यामध्ये मग कॉन्ट्रॅक्ट भरती असेल, शासकीय भरती असेल, निमशासकीय भरती असेल किंवा प्रायव्हेट भरती असेल त्याचीसुद्धा माहिती तुम्हाला या माध्यमातून मिळणार आहे. तर बघा, महाराष्ट्र स्टेट बोर्डामध्ये लिपिक पदांची भरती या ठिकाणी निघालेली आहे. 12वी पास जर तुम्ही असाल किंवा पदवी जर तुम्ही असाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. आणि जर तुम्ही पदवीधर नसाल, 12वी पास नसाल, तुमच्या ओळखीमध्ये तुमच्या नातलगांमध्ये कोणी असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा, म्हणजे जेणेकरून त्यांना या ठिकाणी अर्ज करता येणार आहे. कायमस्वरूपी नोकरीची संधीही असणार आहे. आता बघा, लगेचच आपण या ठिकाणी जाहिरातीवर जाऊया आणि जे काही जाहिरात आहे तर त्या जाहिरातीची संपूर्ण माहिती या ठिकाणी घेऊया. कोणकोणते पद आहेत, काय काय शैक्षणिक पात्रता लागणार आहे. तर बघा, ऑफिशियल जाहिरात तुमच्यासमोर ओपन झालेली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कार्यालय इमारत यांच्या मार्फत मित्रांनो ही भरती या ठिकाणी होत आहे. भरतीमध्ये जर आपण पाहिलं तर बघा, मुख्य लिपिक 6 पदे, वरिष्ठ लिपिक 14 पदे आणि निम्न श्रेणी लघुलेखक अशी 3 पदे, एकूण 23 पदांची भरती प्रक्रिया या ठिकाणी होत आहे. ही जी काही भरती प्रक्रिया आहे ती सरळ सेवेद्वारे असणार आहे, म्हणजेच परीक्षेच्या द्वारे होणार आहे. IBPS ही कंपनी ही परीक्षा घेणार आहे. परीक्षेचा अर्ज करण्याचा जो काही दिनांक आहे तो ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला करायचा आहे. अर्ज करण्यासाठी सुरुवात आहे 23 मार्च 2024 ते 8 एप्रिल 2024 पर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे. अर्ज हे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत. तुम्हाला तुमच्या स्वतःच्या कॉम्प्युटरवर भरता येतील किंवा जवळचे जे काही कॅफे असेल त्यावरून जाऊन तुम्ही हा अर्ज भरू शकता. आणि हा जर व्हिडिओ तुम्ही पाहत असाल, तुमच्याजवळ शैक्षणिक पात्रता नसेल तर तुमच्या मुलांना त्या ठिकाणी पाठवा, तुमच्या नातलगांना पाठवा. अतिशय महत्त्वाची भरती प्रक्रिया असणार आहे. महाराष्ट्र शासनामध्ये कायमस्वरूपी नोकरीची ही संधी असणार आहे. तर बेरोजगार तरुणांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. आता बघा, मुख्य लिपिकसाठी ज्या काही जागा आहेत त्या अशा पद्धतीने तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळणार आहे. हा व्हिडिओ थांबवायचा, लगेचच हा जो काही चार्ट आहे तो बघायचा. तुमचा जो काही प्रवर्ग असेल त्या प्रवर्गासाठी जागा आहेत किंवा नाही ते बघून घ्यायचे, किंवा मग तुम्ही ओपनमधून सुद्धा अर्ज त्या ठिकाणी भरू शकतात. जर चांगल्या पद्धतीने अभ्यास तुमचा असेल तर त्यामध्ये सुद्धा तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. आता बघा, पुढे आहे वरिष्ठ लिपिक. वरिष्ठ लिपिकसाठी किती जागा आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. नंतर पुढचा आहे निम्नश्रेणी लघुलेखक, यासाठी सुद्धा चार्ट तुम्हाला पाहायला मिळतो. व्हिडिओ थांबवायचा, संपूर्ण चार्ट बघायचा आहे, तुमच्या प्रवर्गासाठी जागा आहे किंवा नाही ते बघायचं आणि करायचा किंवा नाही अर्ज ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. पात्रतेचे निकष काय, उमेदवार भारतीय नागरिक असायला पाहिजे. वयोमर्यादा काय असणार आहे तर बघा, मागास किंवा मग मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 18 वर्षापासून ते मागास उमेदवारांसाठी 38 वर्षांपर्यंत, मागासवर्गीय उमेदवारांसाठी 43 वर्षांपर्यंतची वयाची अट जी आहे ती त्या ठिकाणी असणार आहे. खेळाडूंसाठी जर आपण पाहिलं तर मागास खेळाडूंसाठी 43 वर्षांपर्यंत आणि मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 43 वर्षांपर्यंतची वयाची अट असणार आहे. वयाची संपूर्ण माहिती तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळते. व्हिडिओ थांबवायचा, संपूर्ण माहिती पाहिजे. पदानुसार शैक्षणिक पात्रता काय तर मुख्य लिपिक किंवा मग वरिष्ठ लिपिकसाठी शैक्षणिक पात्रता तुम्ही कोणत्याही शाखेचे पदवीधर त्या ठिकाणी असायला पाहिजेत. टंकलेखन किंवा मग संगणक टायपिंग त्यामध्ये मराठी 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट असायला पाहिजे. आणि तुमच्याजवळ ते प्रमाणपत्र त्या ठिकाणी असायला पाहिजे. मुख्य लिपिक पदासाठी किमान 2 वर्षांचा शासकीय निमशासकीय कार्यालयातील वरिष्ठ लिपिक पदाचा अनुभव तुमच्याजवळ असायला पाहिजे. आता बघा, हा जो काय अनुभव येतो कशा पद्धतीने येतो, मी तुम्हाला ज्या काही जाहिराती प्रोव्हाइड करत असतो त्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट भरती असते, त्यामध्ये तुम्ही काम करता त्यावेळेस तुमच्याजवळ अनुभव येत असतो. आता अशा पद्धतीने तुम्हाला तो अनुभव जर असेल तर तुम्ही अर्ज करू शकता. वरिष्ठ लिपिक पदासाठी किमान 2 वर्षांचा शासकीय निमशासकीय कार्यालयातील वरिष्ठ लिपिक आणि टंकलेखक पदाचा अनुभव असायला पाहिजे. MSCIT जर तुम्ही उत्तीर्ण असाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. लघुलेखकसाठी बघा, शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेची पदवी असायला पाहिजे आणि यामध्ये मराठी 30 शब्द प्रति मिनिट टायपिंग पाहिजे, इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट टायपिंग पाहिजे आणि मराठी लघुलेखन शॉर्ट हँड जे आहे ते 100 शब्द प्रति मिनिटचं तुमच्याजवळ असायला पाहिजे प्रमाणपत्र. MSCIT उत्तीर्ण असाल तर अर्ज करू शकता लघुलेखक निम्न श्रेणीसाठी. आता बघा, अभ्यासक्रम काय तर अभ्यासक्रम अशा पद्धतीच्या स्क्रीनवर पाहायला मिळते. ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा असणार आहे. 120 मिनिटं तुम्हाला या ठिकाणी कालावधी मिळणार आहे. परीक्षेचा जो काही दर्जा आहे, ज्या पदांकरता पदवी अर्हता असणार आहे त्यासाठी पदवीचा दर्जा असेल आणि ज्या पदांसाठी 12वी अर्हता असेल त्या पदांसाठी 12वीची दर्जा त्या ठिकाणी असणार आहे. ऑनलाईन पद्धतीने कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट ही असणार आहे, CBT टाईप. यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नास 1 गुण मिळणार आहे. तर अशा पद्धतीने ही अर्ज करायचा आहे, ऑनलाईन अर्ज करायचा आहे. तुम्हाला अर्ज करण्याची संपूर्ण माहिती मी सांगितली आहे. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे. अर्जाला सुरुवात जी आहे ती 23 मार्चपासून त्या ठिकाणी होणार आहे आणि 23 मार्चपासून
ते 8 एप्रिलपर्यंत तुम्ही ह्या ठिकाणी अर्ज करू शकतात. अर्जासाठी फी काय तर राखीव उमेदवार जे आहेत ओपन प्रवर्गातील त्यांना 950 रुपये, मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, अनाथ, दिव्यांग उमेदवार यांच्यासाठी 850 रुपये फी असणार आहे. तर बघा अशा पद्धतीने ही भरतीची संपूर्ण माहिती घेतलेली अपेक्षा आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, बेरोजगार विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, नक्कीच त्यांना नोकरीची संधी उपलब्ध होऊन जाईल. तर बघा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. पुढील व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन नोकरीची संधी घेऊन आपण भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.